व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. जवळपास सगळे जुनेच लोक आहेत आणि ऑराबद्दल सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा आज मी पुन्हा ऑरा या विषयावर थोडस बोलणार आहे. ऑरा म्हणजे काय? सगळीकडे आपण शब्द ऐकतो. आपका ऑरा अच्छा नहीं है, अपना ऑरा अच्छा करिए. ऑरा जिसका अच्छा रहेगा उसी के पास सब कुछ आएगा. आपके ऑरा में वेल्थ होनी चाहिए. आपके ऑरा में अट्रॅक्शन होना चाहिए. पण ऑरा म्हणजे काय? तर ऑराचा अर्थ आहे आपल्या मराठी भाषेमध्ये आभा मंडल. लक्षात आलं? आभा मंडल. आपण कोणतेही देवी देवता घ्या, कोणतेही भगवंत घ्या, गुरु घ्या, जेव्हा आपण आप, आप, माझा आवाज येत आहे? हो दादा येतोय आवाज. हो सर, येत आहे येत आहे. माझा थोडासा लटकला होता. तर आपण आभा मंडल म्हणजे काय हे बोलतो. आभा मंडल म्हणजे आपल्या शरीरातून निघणारा प्रकाश. आपल्या शरीरामधून जो प्रकाश तत्व जे बाहेर पडत आहे त्याचा एक घेरा बनत असतो. त्या घेऱ्याला आभा म्हटलं जाते, तेजोवलय म्हटलं जाते. सायन्स मध्ये हे आता एक्सपेरिमेंटद्वारे हे सिद्ध झालेलं आहे की आपल्या मस्तिष्क मध्ये प्रत्येक सेल्युलर लेवलवर पूर्ण बॉडीमध्ये इलेक्ट्रिक करंट जेव्हा पास होते, सिग्नल जेव्हा पास होतात तेव्हा स्पार्क होतो. म्हणजे हा एक सेल आहे आणि हा दुसरा सेल आहे. इकडून इन्फॉर्मेशन जेव्हा ट्रान्सफर होत आहे तर ह्या सेलमध्ये इन्फॉर्मेशन जशी ट्रान्सफर होत आहे न्यूरॉन्सद्वारे, त्याला टच केल्यावर इथे स्पार्क होते. पण योगी लोक इतक्या ट्रेमेंडस अमाऊंट मध्ये एनर्जी ट्रान्सफर करतात की ऑन द एका सेकंड मध्ये म्हणा की एका क्षणामध्ये मॅक्सिमम न्यूरॉन्स ऊर्जेला ट्रान्सफर करतात आणि इतक्या मोठ्या लेवलवर तो स्पार्क होते की जर एकदम अंधाऱ्या जागेत तो व्यक्ती जर बसलेला आहे तर सडनली फ्लॅश होते मस्तकातून आणि एक घेरा त्याच्या चेहऱ्याच्या अवतीभोवती दिसायला लागते. हा रियालिटी आहे आणि हे एक्सपेरिमेंटद्वारे लॅब मध्ये चेक केलेलं आहे की रिअल मध्ये हा आभा असतो की नाही. मग अशाचद्वारे आपले जे जुने ऋषीमुनी होऊन गेले की आपले जे जुने आपले पूर्वज होऊन गेले त्यांनी
हे ओळखलं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामधून काहीतरी दिव्य तेज प्रकाश बाहेर निघत आहे आणि त्याचा रंग काय आहे हे जे तुम्ही बघत आहे हा भगवंताचा फोटो आहे. त्याच्या अवतीभोवती बघा, तुम्हाला एक प्रकाश दिसत आहे, तेज दिसत आहे. आणि हे असते तुमचं आभा म्हणतात. असं म्हटलं जाते भगवंत जेव्हा यात्रेवर निघत होते किंवा एका गावातून दुसऱ्या गावात भ्रमण करत होते, तर 14 कोस असं म्हटलं जाते की 14 कोस क्षेत्र, नाही नाही म्हणता म्हणता आज 20 किलोमीटर होते. तर त्यांच्या आभा मंडलच्या म्हणजे त्यांच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये येत होतं. सडनली ते आपली हवा, पाण्याची चव, तिथल्या लोकांचे विचार, तिथलं राहणीमान, पशुपक्ष्यांचा व्यवहार, सगळं काही बदलत होतं. जितके दिवस भगवंत त्या गावात राहत होते तितके दिवस त्या गावातलं झाडं झुडपं, फुलं, फळं यांच्या नॅचरल प्रोसेसमध्ये फरक येत होता. हजारो लाखाच्या संख्येनं लोक बसत असताना त्यावेळेस माईक सिस्टम नाही, काही नाही, आणि भगवंताचा आवाज प्रत्येकाच्या कानामध्ये स्पष्ट जात होता. तो कोणत्याही भाषेचा व्यक्ती असो, त्याला त्याचा अर्थ आपोआप कळत होता. कसं पॉसिबल आहे? हे सगळं पॉसिबल आहे त्यांच्या ऊर्जा क्षेत्रावर. म्हणून नाव पडलं आहे बुद्धा फील्ड, है ना, बुद्ध क्षेत्र. ऍक्च्युली बुद्ध क्षेत्र, बुद्धा फील्डचा अर्थ आहे की बुद्ध भगवंताच्या शरीरामधून जे तेज, त्याचे वलय निघत होते, त्याचं वलयचं क्षेत्रच खूप मोठं होतं. आणि त्या वलयमध्ये सर्व काही इनकोडिंग करून ठेवलेली होती. नॉलेज, पॉवर, स्ट्रेंथ, रेकी, हिलिंग ॲबिलिटी, डिवाइन नॉलेज, सगळं सगळं काही इनबिल्ड होतं. फक्त मुद्दा हा होता की भगवंताच्या ऑरामध्ये तो व्यक्ती थांबला पाहिजे काही दिवस. म्हणून त्याची प्रथम प्रथम शिक्षा आहे की तू काहीच करू नको, बसून राहील. आणि बसता बसता त्याला ज्ञान प्राप्त होऊन राहिलं. तर याला म्हटलं जाते ऑरा. ठीक आहे, हा आहे रिअल ऑरा इमेज. हे प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीचे हे रिअल फोटो आहे. तुम्ही जर पेमेंट करण्यासाठी चांगले तयार आहे तर तुम्ही जर्मनीमध्ये जाऊन याचे फोटो काढून घेऊन येऊ शकता. आपल्या इकडे पण आहेत, दिल्लीला वगैरे जावं लागते, तुम्हाला हे फोटो मिळून जाते, है ना. हे रिअल इमेजेस आहे, आपल्या चक्रा इमेजेस आहे. हे बघा, ह्या मुलीचे इमेज किती चांगले आहे. ब्ल्यू, येलो, ग्रीन, रेड आणि ऑरेंज नाही आहे. ह्या हे स्त्री आहे चष्मेवाली मुलगी आहे, त्याच्यात सगळं लाल. दुसरं, ही बाई, हिच्या इमेज मध्ये लाल, पिवळा आणि निळा रंग आहे. ही स्त्री आहे, हिच्या व्हाईट, डार्क ब्ल्यू, ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आहे. ही स्त्री आहे, हिच्या इमेज मध्ये ग्रीन, येलो, थोडासा लाल आणि ब्ल्यू आहे. तर इथे काय शो होऊन राहिलं, ही जी इमेज आहे ही स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह आहे, ग्रीन वाली. आणि इथं ऑरामध्ये लाल, पिवळा सगळे रंग आहे, ग्रीन थोडं जास्त आहे, इमोशनल आहे, स्काय ब्ल्यू आहे तर मेडिटेटिव्ह आहे. ही व्यक्ती अत्यंत स्पिरिच्युअल आहे, तिची वरचे 3 चक्र सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे. आणि व्हाईट स्पॉट आहे, याचा अर्थ आहे की स्पिरिच्युअली पण खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. ही मुलगी जी आहे ही खूप जास्त इमोशनल आहे, ग्रीन खूप जास्त आहे, स्काय ब्ल्यू आहे, विशुद्धी चक्र जास्त ऍक्टिव्ह आहे, इथे स्वप्न वगैरे जास्त पडत आहे. सेकंड, लाल आणि ऑरेंज रंग नाही, म्हणजे हे फिजिकली कुठली बिमार आहे. आणि तिच्या मस्तकाच्या भोवती बघा तुम्हाला ब्लॅक ऑरा दिसून राहिला, म्हणजे ही इमोशनली कुठेतरी बिमार आहे. आणि बघा इथे हीच मुलगी ह्या व्यक्तीच्या ऑरामध्ये आली,
ऑरा बॅलन्स झाला. आणि कॉमन मध्ये दोघांच्या एनर्जी मध्ये गळ्याजवळ ब्ल्यू स्पॉट दिसत आहे. ठीक आहे. ही मुलगी खूप जास्त क्रोधी आहे, खूप जास्त रागात आहे, खूप जास्त हायली एनर्जेटिक आहे. ही बाई सुद्धा तिचंच रूप आहे. लाल रंग, ऑरेंज रंग खूप जास्त आहे. अग्रेसिव्ह, पॉवरफुल, इंडिपेंडंट, बॉसी नेचर आहे. तर हे सगळं तुमच्या ऑरा मधून आपण काय करू शकतो, चेक करू शकतो. ऑराचे लेयर्स आहे, 7 चक्राच्या नुसार 7 चक्र चालते. पहिला बॉडी आहे तुमची इथरिक बॉडी, इमोशनल बॉडी. यामध्ये सगळे इथरिक बॉडी मध्ये एनर्जी असते, ऊर्जा. इमोशनल बॉडीमध्ये तुमची इमोशन्स इन्फॉर्मेशन आहे. मेंटल बॉडीमध्ये तुमचं मेंटल एनर्जी सगळी काही. ऍस्ट्रल प्लेन मध्ये सूक्ष्म जगाची तुमचं ऊर्जा असते. तो चक्र हायर और ऍबस्ट्रॅक्ट माइंड, म्हणजे इथून तुमचं हायर डायमेन्शनचे कनेक्शन होते. आणि माइंड चक्र आहे, म्हणजे इथून तुमचं मस्तिष्क नियंत्रण सुद्धा होते. बुद्धिक और इंट्युशनल प्लेन, म्हणजे तुमचं बुद्धी जी आहे ती, किंवा तुमचं अतिंद्रिय ज्ञान, सिक्स सेन्स, हे तुमचं चालते आज्ञा चक्रावर. आणि आत्मिक अँड स्पिरिच्युअल प्लेन, लास्ट प्लेन म्हणजे तुमचे आत्मतत्व आहे. तर तुमची तर ज्याला आपण काय म्हणतो, ऑरा. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आली असेल की ऑरा हे आहे काही ऑरा स्पार्कलिंग इमेजेस, ही सुद्धा रियालिटी आहे. याला एक दुसरंच काहीतरी नाव आहे, ज्यामध्ये शरीराच्या प्रत्येक भागातून गॅसेस रिलीज होतात आणि त्या गॅसेसचा तो कलर असतो. हा पुन्हा ऑरा इमेजेस आहे. हे रियालिटी आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही यानंतर असं बोलणे नाही की ऑरा असते की नसते. ऑरा तुम्ही जर चेक करा तर तुम्हाला तुमची रियालिटी लक्षात येऊन जाईल की तुम्ही तुमची ऊर्जा काय कॅरी करत आहे. आणि ही ऑरा डिसाईड करते की तुमच्याकडे वेल्थ येणार आहे, हेल्थ येणार आहे, स्पिरिच्युअलिटी येणार आहे, की तुमच्याकडे हॅपीनेस, पीसफुलनेस, आनंद, या सगळ्या गोष्टी येणार आहे. किंवा तुम्ही बिमारी, दुःख, पीडा, गरिबी, हे अट्रॅक्ट करणारे सगळं तुमची ऑरा सांगते. आणि ही ऑरा टाइम टू टाइम काय होते, डिस्टर्ब सुद्धा होते. हे असं ऑरा सकल काही लोक बनलेलेच असतात तुमची ऊर्जा खाण्यासाठी. अशा लोकांच्या टच मध्ये तुम्ही गेले रे गेले की तुमची पूर्ण ऑरा तो ओढून घेते. आणि बघा ह्या इमेज मध्ये काय दाखवलाय, त्याच्या डोक्यावर स्पॉट दाखवत आहे. म्हणजे या व्यक्तीने त्याची ऊर्जा ओढून घेतली आणि त्याला मायग्रेन किंवा डोकं दुखीचा त्रास सुरू झाला. बरोबर आहे. माइंड टू माइंड एनर्जी ट्रान्सफर याला म्हटलं जाते मिरर न्यूरॉन्स. जसं तुमची ऑरा बलवान झाली आणि तुम्ही तुमच्या माइंडला कंट्रोल केलं किंवा माइंडला कमांड दिली, आणि जसे समोरचे व्यक्ती तुमच्या टच मध्ये येणं सुरू झाले, आपोआप तुमचं माइंड मधून जे सिग्नल आहे तसंच समोरचा व्यक्ती वागणं सुरू करतो. त्याला मिरर न्यूरॉन्स म्हटलं जाते. की समोरचा व्यक्ती मिरर इमेज असते त्याच्यासाठी आपण. किंवा आपली जर ऑरा कमजोर आहे, आपल्या माइंडवर जर आपलं स्वतःचा कंट्रोल नाही, तर समोरचा व्यक्ती कमांड देते आणि आपण ऐकतो. याला मिरर न्यूरॉन्स म्हटले जाते. ही एका पब्लिकमध्ये सर्वचे सर्व लोक एकच वेळी काम करतील. म्हणजे कोणाचं भाषण आवडो नाही आवडो, एका व्यक्तीने टाळ्या वाजवल्या, सगळे लोक टाळ्या वाजवते. कॉपी केलं, सगळ्यांच्या माइंडनी त्या मोमेंटला कॉपी केलं. त्या सगळ्या एनर्जीद्वारे काय होऊन राहिलं, आपल्या बॉडीमध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. ओके. तर हे सगळं आहे तुमची ऑरा, आभा मंडल. आता तुम्हाला लक्ष देणे आहे की तुमची ऑरा कशी आहे, तुमची ऑरा किती डिस्टर्ब आहे, तुमचे चक्र किती डिस्टर्ब आहे, तुमचे नवग्रह एनर्जी किती डिस्टर्ब आहे, तुमचं जे फिजिकल बॉडी आहे, ह्या फिजिकल बॉडी मधून तुमची ऊर्जा किती लॉस होत आहे, तुमचे ऍस्ट्रल डायमेन्शन मध्ये किती कनेक्शन झालेले आहे, निगेटिव्हिटी मध्ये, निगेटिव्ह झोन मध्ये तुमचे कनेक्शन किती झालेले आहे.
तुम्ही डिवाइन गॉड गॉडेस एंजल हायर एनर्जी किती रिसीव्ह करत आहे किंवा लोअर डायमेन्शनची एनर्जी किती रिसीव्ह करत आहे. तुमचे पूर्वज पितृ किंवा कोणी असे डेथ झालेल्या जर एनर्जी आहे त्या तुमच्यासोबत कनेक्ट आहे की नाही आहे, या सगळ्याचा बायोडाटा तुमच्या ऑरामध्ये मिळते. आणि ह्या ऑराला चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर त्या ऑराला चेक करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला तुमचा फ्युचर प्लॅन माहित पडते की मला माझी ऑरा कोण्या लेवलवर घेऊन जायची आहे. ऑरा फील्ड, मुद्दा फील्ड कसं चेक केलं जाईल. सध्या आपण फिजिकल मिळत नाहीये, नाही तर मी सर्वांची एनर्जी फील्ड चेक करून दिलेली आहे जुन्या लोकांची. 10 फुटावरून 100 फुटावर गेलेले लोक आहेत, 200 फुटावर गेलेले लोक आहेत. तर अगोदर त्यांची ऑरा फील्ड 10 फुटाची होती. साधना करून स्वतःच लाईफला चेंज केल्यानंतर त्यांची ऑरा फील्ड झाली 50 फूट, 80 फूट, 100 फूट आणि ते मेंटेन करत आहे. आणि सडनली काही टाइम नंतर, काही महिन्यानंतर ते स्वतः म्हणत आहे की सर आम्ही आता तशी व्यक्ती नाही राहिलो जसे पहिले होतो. सडनली विचार बदलले, खाणे पिणे राहण्याची पद्धत बदलली, लोकांसोबत जे बोलचाल करत होतो, ते संगत करत होतो, ती संगत बदलली. आता टाइमपास आवडत नाही, आता लेट झोपणं आवडत नाही, आता काही बाहेरचं इकडलं तिकडलं खाणं आवडत नाही, पार्टीमध्ये जाणं, फालतूच्या गोष्टी करणं आवडत नाही. ऑटोमॅटिक चेंज येत आहे. का? कारण की ऑरा त्यांची वाढत आहे, शुद्ध होत आहे. आता आपल्याला फक्त एवढंच करणं आहे, ह्या ऑरामध्ये मनी एनर्जी, हायर एनर्जी कशी आपण अट्रॅक्ट करू. त्याच्यासाठी आपले आता क्लासेस सुरू होणार आहे. बेसिक मनी एनर्जी, ऍडव्हान्स मनी एनर्जी, रेकी हिलिंग, ऍडव्हान्स एंजेलिक हिलिंग, या सगळ्या गोष्टीमुळे तुमची ऑरा आणखी आणखी स्ट्रेंथ आणि पॉवर पकडत जाईल. ओके. तर मला असं वाटत आहे की आपल्याला ऑरा बद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. यानंतर सुद्धा आपण पुन्हा ह्याच प्रकारची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत राहील. तर सर्वांनी पूर्ण लक्ष ठेवून ह्या ऑरावर फोकस करा, ह्या एनर्जीवर फोकस करा. सगळं काही जे आहे ते एनर्जीच आहे. ऊर्जा बदला, तुमचं जग बदलते, तुमच्या घटना बदलतात. तुमची ऊर्जा बदलली, तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली, तुमची सृष्टी बदलते. प्रत्येक घटना एनर्जी आहे. आईन्स्टाईनच्या नियमानुसार एनर्जी मॅटरमध्ये कन्वर्ट होते आणि मॅटर सुद्धा रिटर्न फॉर्म मध्ये एनर्जी मध्येच कन्वर्ट होते. म्हणून त्यांनी याचा प्रयोगासाठी सिद्ध करून दाखवलं की ऍटम्सच्या द्वारे, म्हणजे एक कार्बन मटेरियलला तोडत 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 ऍटम लेवलवर आणलं आणि ऍटम लेवलवर जसं डिफ्यूज केलं तर अणुबॉम्ब प्रगट झाला. इतकी शक्ती त्याच्यामध्ये आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की ऊर्जेपासून मॅटर बनते आणि मॅटर पासूनच त्याचं विखंडन करत गेलं तर अणुपर्यंत, अणुपासून एंड मध्ये ऊर्जा बनते. म्हणजे सगळं काही जे चालून राहिलं आहे जगात ते सगळं काही ऊर्जेचंच प्रतिरूप आहे. तुम्ही ज्याही फिजिकल सराउंडिंग मध्ये जगत आहे हे तुमचंच मॅनिफेस्टेशन आहे, तुमच्याच एनर्जीचं प्रतिरूप आहे. जसे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन राहिले, जशा घटना तुमच्यासोबत घडत आहे, प्रॉफिट होत आहे, लॉस होत आहे, भांडणं होत आहे, सक्सेस नेम फेम मिळत आहे, नाही मिळत आहे, तुम्ही बिमार पडत आहे, बिमार नाही पडत आहे, नवरा बायको फॅमिली सोबत तुमचं पटत आहे, नाही पटत आहे, हे सगळं काही तुमचं स्वतःचं मॅनिफेस्टेशन आहे. लोक मला डिच करतात, मला लुबाडतात, फ्रॉड करतात, भांडण करतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला टॉर्चर करतात, हे आपलं स्वतःच मॅनिफेस्टेशन आहे. आणि जो व्यक्ती तसा करत आहे हे त्याचं मॅनिफेस्टेशन आहे. तो ती एनर्जी वापरून राहिला, तुम्ही ही एनर्जी वापरून राहिले, सगळं काही एनर्जी मॅटर आहे. तर तुम्हाला तुमच्या एनर्जीवरच फोकस करणे आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूप तुम्हाला तुमची एनर्जी अगोदर बदलावं लागेल, बनवावं लागेल आणि त्याला यूज सुद्धा करावं लागेल. एनर्जीला प्रोटेक्ट करणे आवश्यक आहे, ऑरा क्लीन करणे आवश्यक आहे, ऑरा चार्ज करणे आवश्यक आहे, ऑरा एनहान्स करणे आवश्यक आहे. तुमची एनर्जी फील्ड, तुमची बुद्धा फील्ड वाढवणे आवश्यक आहे. जितकी मोठी एनर्जी फील्ड आहे तितकं मोठं तुमचं कटोरं राहील. लक्षात घ्या, जितकं मोठं कटोरं राहील तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये गोष्टीला सांभाळू शकाल. तर फोकस ऑन युअर एनर्जी फील्ड, फोकस ऑन युअर सराउंडिंग, फोकस ऑन युअर बिहेवियर, फोकस ऑन युअर फ्रेंड्स, युअर कंपनी. कोणत्या लोकांसोबत तुम्ही संगत मध्ये आहात,
माहित पडलं तुम्ही अशा लोकांच्या संगतमध्ये आहात त्यांचा ऑरा फील्ड 1-2 फुटाचा पण नाही आहे, अशा लोकांच्या संगतमध्ये जा, तुमची ऑरा सक होऊन जाईल. म्हणून म्हटलं जाते श्रीमंत बनायचं आहे तर श्रीमंतासोबत पहिले मैत्री करा. आणि श्रीमंत इतक्या सोपी पद्धतीने तुमच्यासोबत मैत्री करणार नाही, कारण की त्याची ऑरा इतकी प्युअर आणि पॉझिटिव्ह असते, त्यांना समजून जाते कोण कोण्या लायकीचं आहे. म्हणजे माइंड लेवलवर समजत नाही, एनर्जी सांगते की हे बरोबर नाहीये. आणि ज्या दिवशी तुमची एनर्जी शुद्ध आणि पवित्र होईल, श्रीमंत लोक सुद्धा तुमची संगत करायला लागेल. आणि ऑटोमॅटिकली तुमची पवित्र ऊर्जा त्यांच्याकडे ट्रान्सफर होईल आणि त्यांची वेल्थ एनर्जी तुमच्याकडे ट्रान्सफर होईल. तुमच्या असण्याने त्यांना समाधान मिळेल आणि त्यांच्या असण्याने तुम्हाला वेल्थ मिळेल. एनर्जी एक्सचेंज ट्रान्सफॉर्म इंटू फिजिकल रियालिटी. बस लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या एनर्जीद्वारे जगाला काय देऊन राहिले तेच तुम्ही तुमच्याकडे रिटर्न अट्रॅक्ट करून राहिले. नो डाऊट तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये, या ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच एनर्जीचे व्हायब्रेशन स्प्रेड केले पाहिजे, जेणेकरून रिटर्न मध्ये मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे ती एनर्जी आली पाहिजे जी तुमची विश आहे. ओके, तर चला 6 वाजत आहे, आपण मेडिटेशनला सुरुवात करू. आपला व्हाईट बॉल, त्यानंतर ग्रीन बॉल आपल्या सर्व शरीराभोवती तयार होतं. तर त्यानंतर आता म्हणजे मी अगदी असा ब्लँक झालेलो होतो, नुसता काहीतरी आवाज येऊन राहिलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही हे केलं किंवा आपल्या डोळ्यांवरून वगैरे, त्यानंतर मी पुन्हा वापस आल्यासारखं झालं. त्या मधात काय झालं काय नाही काहीच लक्षात नाही. छान छान. थँक्यू दादा. थँक्यू एव्हरीवन. गॉड ब्लेस यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू सर. थँक एंजल्स ऑलवेज थँक्यू. ब्लेस यू. योगेश सर बोला. छान झालं सर सेशन. आज बरं नव्हतं वाटत, तर मी काही आज म्हणजे उठलो नाही. हा, तर मग मी आज इकडे बेडवरच राहून केलं सगळं काही. ठीक आहे. एकदम मस्त झालं. गॉड ब्लेस यू सर. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. थँक्यू. ब्लेस यू. आणखी कोणी पटकन जाणार कोण आहे? कल्याणी ताई. रवींद्र वर्मा सर बोला. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. माईक काय हे ऑन करा, म्यूट करा. म्यूट आहे, ऑन करा. हा, इथे आवाज. हो, गुड मॉर्निंग. छान वाटलं आजचं सेशन. म्हणजे कसं असते, आपण फिजिकल एक्सरसाइज वगैरे घरी करतो, तर ते आपल्या असं वाटतं की आपण घरी आहोत. पण या सेशन मध्ये मला असं एकदम पुन्हा संपते आणि शेवटी आपण थोडी उघडतो तर लक्षात येते, अरे आपण तर घरी आहोत. म्हणजे असं वाटतच नाही की आपण घरीच आहोत. ते एकदम वेगळ्याच कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आहोत, ते असं फील होते. जेव्हा डोळे उघडल्यावर माहित पडते घरी आपण तर घरी बसलो. तर ते एक वेगळ्या लेवलचं होऊन जाते. त्याच्यामुळे छान वाटतं. म्हणजे हा जो प्रकार आहे हा दिवसभरात कुठंच नाही होत, कधीच नाही होत. हा फक्त हा सकाळचा सेशन आहे तेव्हाच फील होते की आपण म्हणजे स्वतःला काहीतरी वेळ दिलेला आहे. बाकी वेळ असं वाटतं आपण लोकांसाठीच करून राहिलो की दुसऱ्यासाठीच करून राहिलो असं फील होते. तो बरोबर. जो फिलिंग आहे तो खूप छान फिलिंग. खूप गुड. थँक्यू हा, सर. एनर्जीचा हाच खेळ आहे सर, की एनर्जी आपल्याला, आपण म्हणतो हायर फ्रिक्वेन्सी, तीच आहे, हायर डायमेन्शन मध्ये आपल्याला घेऊन जाते. तर ऑटोमॅटिकली आपण ह्या अर्थ एलिमेंट वरून लिफ्ट तर करणारच आहे. कॉन्शियसनेस आपलं डिवाइन मध्ये म्हणा की हायर डायमेन्शन मध्ये जाईलच. आता आपण फक्त लिफ्ट करत आहोत. हळूहळू आपल्याला तिथून एनर्जी घेणं ज्या दिवशी सुरू होऊन जाईल आपली, आता आपण सध्या खालून वर जात आहोत, जे आपण वरून खाली येणं सुरू करू, मग तो फिलिंग येईल की 24 तास आपण त्याच एनर्जी मध्ये आहोत. आपल्या थ्रू पण तीच एनर्जी जाऊन राहिली. नो वरी, सगळे ऑटोमॅटिक होत आहे. बरोबर. हा तो फिलिंग राहील.
कारण की तेव्हा आपण काम नाही करत, तर डिव्हाइस आपल्या थ्रू काम करते. बरोबर. छान आहे. हळूहळू प्रॅक्टिस चालू राहू द्या. जशी जशी प्रोग्रेस होईल छान अनुभव येतील. लॉट्स ऑफ लव्ह अँड गुड मॉर्निंग ग्रॅटिट्यूड. सर. गॉड ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. तर थोडं आज लेटच जॉईन झालं मी. कोण बोलत आहे? पूर्ण विश्वेश 7 खोबरे. पासून जाऊन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थोडा पायाला मोडीबिडी खूप पडतात सर आता. कालची पण गॅप पडली. आता थोडे वेगवेगळे विचार चालतात. कसा करावा मग आता? एकाग्र नाही होऊन जायला सर. मेडिटेशन बघा तर सर, करतोय. आपण आज कोण बोलला तर मगाशी? रवींद्र वर्मा सर बोलले. रवींद्र वर्मा सर जस्ट 15 दिवस झाले कनेक्ट आहे आणि तुम्ही 2 वर्षापासून कनेक्ट आहे, बरोबर? नाही नाही म्हणता म्हणता त्यांच्या अगोदर तुम्ही जॉईन झाले. कन्सिस्टन्सी रिझल्ट देते. गॅप बरोबर. पडणं, त्रास होणं हे काही मुद्दा बनत नाही. कन्सिस्टन्सी आणि तुम्हाला किती सिरियस आहे तुम्ही डेव्हलप होण्यासाठी. तुमच्या असं समजा तुम्ही ज्या रूम मध्ये आहे आणि दुसऱ्या रूम मध्ये तुमची मुलं झोपलेले आहे. तुम्ही चुकीने दरवाजा लावला आणि तो ऑटो लॉक झाला आणि आतमध्ये आग लागून गेली आणि तुम्हाला म्हटलं जात आहे की भिंत तोडणे हा एकमेव उपाय आहे. 5 मिनिटाच्या आत जर भिंत नाही तुटली तर काही खरं नाही. आता सांगा, तुम्ही किती ताकद लावून डोकं मारा का तुम्ही तुमचे लाता मारा, ते खांदे मारा, तुम्ही किती ताकद लावाल आता तो डोअर तोडासाठी, ती भरपूर भिंत ताकद लावा. तोडासाठी? सांगा सर. हॅलो, बोलत आहे विश्वेश्वर सर? हो सर. सांगा ना, सांगा किती किती ताकद लावाल तुम्ही आता? हेच एक्सक्यूज द्याल काय की माझा हात दुखत होता, माझा पाय दुखत होता, माझी तब्येत खराब होती म्हणून मी पॉवरलेस झालो, मी नाही ना सर. गॅप घेतो, मी थोडस 5 मिनिट 4 लोकांना सांगून येतो, मदतीसाठी हाक मागतो, कोणीतरी मला सपोर्ट केला पाहिजे. कारण की 5च मिनिट आहे, त्या 5 मिनिटात तुम्हाला सगळं करायचं आहे. असं समजा की स्वतःलाच आतमध्ये करायला. तो एक सिलेंडर ठेवलेला आहे, 5 मिनिटाच्या वर जर त्याला गरमी लागली तर तो ब्लास्ट होईल आणि तुमचे लेकरं अंदर झोपले आहे. तुम्ही सांगा, तुम्ही ह्याच कॅज्युअली असंच बोलाल काय? हो सर. असंच बोलाल? नाही. नाही ना? मग मेडिटेशनच्या वेळेस काय होते? ती सिरियसनेस का बरं येत नाही आपल्या लाईफमध्ये? वस्तू सर पण ते पायालाच मुडी खूप लागतात बसतात. अरे बाबा, मी ते नाही म्हणतात, ते जाऊ द्या. तिथं नॅचरल आहे, नॅचरली आपल्या हातपाय दुखणार नाही. मी काय बोलत आहे, इतक्या टाइम पासून आपण कनेक्टेड आहोत, आपण मेडिटेशन करतो, गॅप बसते, तुमच्या सांगितल्यानं मी ऐकत असं नाही आहे ना, मला दिसते ना कोण कोण जॉईन होऊन राहिलं नाही होऊन राहिलं, बरोबर आहे? बरोबर. सिंपल सी गोष्ट आहे की आपण जॉईन होत आहोत आणि तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट नाही येत आहे. पॉसिबल नाही. मी तर तुम्हाला किती अलाव केला आहे, जमिनीवर बसणं होत नसेल तर चेअरवर बसा, गादीवर बसा, त्याला कुशन घ्या, बसताना मांडी खाली, पाय लांब करा, पण मेडिटेशन करा. हा तर ठीक आहे, हा तर एक नॉर्मल गोष्ट आहे. मी काय बोलून राहिलो की जर तुमच्या घरात आग लागली, तुमचे मुलं आतमध्ये फसले आहे, तर तुमच्या अंगात ताकद येईल की नाही येईल? येईल सर. तेव्हा तुम्ही हा विचार कराल काय की मी जर डोकं मारलं तर माझं डोकं फुटल, लेकरं मरते तर मरू दे? नाही. नाही. तुम्ही हा विचार कराल का की मी लात मारली, माझी कंबर जर सरकली, हड्डी सरकली, जीवनभर मी लंगडा होऊन जाईल, मरू दे लेकरं, मी हा आपला स्वतःला वाचवतो? म्हणाल काय असं? पहिलं करायला. नाही.
म्हणजे जीवन बदलाची गोष्ट येते, स्वतःची लाईफ बदलाची गोष्ट येते, तर मग इतकं कॅज्युअलिटी का बरं येते? माझं अंग दुखत नसेल काय? मला सर्दी झाली, 3 दिवस झालं माझ्या नाकातून रक्त पडून राहिलं. शेवटी का रात्री नाईलाजास्तव मी फार्मसीमध्ये गेलो, त्याला सांगितलं, तो म्हणे भाऊ ते काही काळजी नका करू, जास्त प्रेशरनं आतमध्ये नस फाटली असेल म्हणे, हे गोळी घेऊन टाका, होऊन जाते बरोबर. मला काय बोलायचं आहे की तब्येत माझी नाही होत खराब, की गळा माझा नसून दुखत. मी सकाळी बसून राहिलो, आता संध्याकाळचे सेशन सुरू झाले, संध्याकाळी बसून राहिलो, दिवसभर माझं काही ना काही काम चालू असते. दिवसभर मी काहीतरी आता 20 तारीख पासून मी ऑरा स्कॅनिंग सुरू करणार आहोत. पुढचे 10 दिवस मी सगळ्या लोकांची एनर्जी चेक करत. मला सांगा, माझ्यापाशी इतका वेळ आहे का? नाही. का मला एक्सक्यूज नाही राहणार? हो. मग आपण एक्सक्यूज देतो कशासाठी हेच नाही समजत मला. बरं, एक्सक्यूज दिलं तर मोग्यामगो खुश व्हावाला तर काम आहे नाही की मी तुम्हाला रिवॉर्ड देणार आहे. कारण की माझ्या हातात देणं घेणं काहीच नाहीये. मी स्वतःला चार्ज करतो, स्वतःचा इनिशिएशन करतो, माझे कॉस्ट तुमच्यासोबत जोडतो, आणि मी एनजीएसला एवढी रिक्वेस्ट करतो की जी एनर्जी मी इन्व्हाइट करतो ती सगळ्यांना प्रोव्हाइड करत आहोत. ज्याची ज्याची जे जे क्षमता आहे त्याच्यानुसार त्याला ती एनर्जी द्या. मी तर काहीच नाही करून राहिलो. मग तुमची जबाबदारी बनते ना सर. मी किती वेळा सगळ्यांना समजावून सांगा की ही तुमची जबाबदारी आहे, तुमची लाईफ चेंज करणे. कोणताच देव, कोणताच माणूस तुमची मदत करायसाठी येणार नाही. जर आला, एंजेसचं रूप असल तर तो थोडीशी मदत करत, बाकी जग सगळं तुमचा फायदा घ्यायसाठी तुमची मदत करणार आहे. बोर देऊन आवडा घेणे म्हणतात ना, ते नेचर आहे सगळ्या जगाचं. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला कोण भेटून राहिला जे तुमच्यासाठी अनलिमिटेड एनर्जी फ्लो करून राहिला? याची जाण ठेवा सर. मी तुम्हाला बोलून नाही राहिलो. बोलण्यामागचं कारण हे आहे की मला असं वाटतं की तुम्ही ऍक्टिव्ह झाले पाहिजे. बरोबर आहे. हे रडगाणं चालत नाही सर. स्वतःची एनर्जी, स्वतःची वारा स्वतःला बदलावं लागेल. प्रत्येक दिवशी मेडिटेशन करताना तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की माझे लेकरांना आग लागली आहे, त्यांना जर त्यांचं भविष्य मला वाचवायचं आहे तर मला मेडिटेशन करावं लागेल. मला हायर एनर्जी सोबत ऍक्टिव्ह होणेच आहे, नाही तर माझ्या मुलांचं जीवन बर्बाद आहे. आपलं तर केलंच केलं, त्यांचंही बर्बाद करून टाकत मी. एक साध्या IBSC बोर्डामध्ये आपण ऍडमिशन द्यायची लायकी नाही आपली, तर हायर लोकांच्या स्कूलमध्ये कशी ऍडमिशन देऊ? नॉर्मल बोर्ड, CBSE बोर्ड, IBSC बोर्ड पर्यंत पोहोचू नाही शकत आहोत आपण. नागपूर मधले हिस्लॉप कॉलेज सारखे जर कॉलेजमध्ये ऍडमिशन देतो म्हटलं तर काय हाल होईल आपला? काय त्यांना लाईफ देऊ आपण? आज थर्ड आय ऍक्टिव्हेशनचे कोर्सेस सुरू झालेले आहे लोकांचे. तुमच्या मुलांची मेमरी शार्प करायचे कोर्सेस आहे. लाख लाख रुपये त्यांचं फी आहे. जर द्यायची ताकद नाहीये तर काय देऊन राहिलो आपल्या मुलांना आपण भविष्य? आणि तरी जर आग लागून नाही राहिली, तरी जर हर्ट नाही होऊन राहिलं, तर आपल्यासारखा निर्दयी माणूस कोणीच नाहीये. समोर रस्ता दिसत असताना सुद्धा मला काटे टोचन, मला खडे रुतणार आहे, काचं पडलेले आहे म्हणून माघार घ्यायची, आणि आपण माघार घेऊन मग त्याच रस्त्यावर आपल्या मुलांना चालासाठी सोडून द्यायचं. कोणत्या पॅरेंटिंग मध्ये बसून राहिलं? तुम्ही त्याला प्रोटेक्शन घ्या आणि रस्ता साफ करा तुमच्या जनरेशनसाठी. येस सर. मे बी तिथून कुठून तरी युटर्न भेटून जाईल तुम्हाला, तुमच्यासाठी हायवे लागून जाईल, आणि स्मूथली तुमची गाडी आणि तुमच्या लेकरांची गाडी निघून जाईल. रोज हे आठवलं पाहिजे की मी मेडिटेशन केलं नाही तर माझ्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे म्हणून. आणि जर तुम्हाला असं वाटते की याच्या व्यतिरिक्त तुमच्यापाशी मार्ग आहे तर बिनधास्त तुम्ही जा, जॉईन करा, त्यांचे सेशन्स अटेंड करा, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या, आणि एनर्जी घेऊन लाईफला समोर न्या. वेळ खूप कमी आहे, 1च तास आहे आपल्याकडे. तो तुम्ही कुठं गुंतवून राहिले
याचं तुमच्यावर पूर्ण भान असलं पाहिजे. माझ्यापेक्षा चांगले मेंटर भेटत असेल तर तिथं जा, खरंच जा, हात जोडून सांगतो, खरंच जा. पण आपली लाईफ चेंज करा. आणि जर नसेल तर जे मिळून राहिलं त्याला 100% देवाचा आशीर्वाद म्हणून घ्या. काल मी सई तामणकरचा जो एक क्लिप आली, ती सांगून राहिली की आम्ही असे असे, म्हणजे ते पिक्चर मधली क्लिप आहे ते. तर ते काय म्हणून राहिली की मला कधी टाइम मिळाला नाही, माझे आई बाबा खूप कडक होते, मंदिरातल्या देवाकडे, मंदिरात जरी जायचं म्हटलं तर फक्त देवावर नजर आणि निघाल्यावर चपलेवर नजर आणि सरळ घरी. इकडे तिकडे पण आम्ही कधी म्हणजे नजर नाही भटकवली. तर प्रेम होणं तर स्वप्नील जोशी त्याच्यात काय म्हणत आहे, अरे तुला पटत नसेल तर सांग, आपण आताच लग्न तोडून टाकू. तर ते नाही नाही नाही, माझी आजी म्हणते नवरा म्हणजे देवाचा प्रसाद. जसा आहे तसा स्वीकार करायचा. जसा आहे, तूप आहे नाही आहे, साखर आहे नाही आहे, रवा शिजला की नाही शिजला, काजू बदाम मनुका आहे की नाही आहे, विचार करायचा नाही. जे मिळालं ते स्वीकार करून टाकायचं. जर बेटर ऑप्शन आहे तर जाऊ शकता, बेटर ऑप्शन नाही आहे, जे मिळालं त्याला 100% देवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करा, ग्रॅटिट्यूड द्या. ते त्याच्यानंतर लाईफ चेंज कशी नाही होत ते सांगा सर. बिलकुल सिरियस राहिले पाहिजे. ह्या वेळेस मेडिटेशन मध्ये बसण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे लेकर दिसले पाहिजे. आणि जर तुम्ही नाही बसले तर समजून जायचं की तुमच्याशी इतका निर्दयी माणूस कोणीच नाहीये. मला बोलायची गरज नाही पडणार. हे वाक्य आता सतत तुमच्या डोक्यात फिरत राहिले पाहिजे की तुम्हाला ठीक. किती लाईफ चेंज करायची आहे आणि किती नाही करायची आहे. अशी कशी गॅप पडते? पडूच शकत नाही. धन्यवाद सर. बिलकुल पडू शकत नाही. कुठेतरी आपली कसोटी आहे, आपण इम्पॉर्टन्स देऊन नाही राहिलो, त्यामुळे होऊन राहिलं सगळे. ठीक आहे. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू धन्यवाद. सर. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ओके. चला ठीक आहे. कोण आहे आता? साक्षीताई काही बोलायचं का थोडंसं? प्रणालीताई. छान झालं सेशन आजचं सर. ओके. आणि डेली मध्ये तर म्हणजे सगळे काम होत आहे, तर छान वाटत आहे डेली मध्ये. आधी थोडं काम अटकायचे आणि असं कोणाचा इम्पॅक्ट व्हायचा निगेटिव्ह थॉटचा, पण आता थोडा रिपेन राहू शकते मी. पण मला हळूहळू अजून आणखी गरज डेव्हलपमेंट आहे. होईल. आणखी डेव्हलपमेंट हो. होईल. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू. गॉड ब्लेस यू. साक्षीताई. हो दादा, गुड छान झालं मॉर्निंग. दादा सेशन. गुड मॉर्निंग दादा. आज थोडं व्हायब्रेशन फील झालं मला. ठीक आहे. हो अपग्रेड होत राहील. हो, नक्की दादा. थँक्यू लॉट्स दादा. ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस. एंजल्स थँक्यू ऑलवेज दादा. ब्लेस. बिलेनियर भाग्यश्री, काही बोलायचं आहे बेटा? थँक्यू दादा. गॉड ब्लेस यू. अं, छान झालं सेशन. ओके. त्रास होऊन झाला? हो, म्हणजे त्रास नाही झाला म्हणा मला, पण मला बसायचा प्रॉब्लेम झाला. मला बसायच्या वेळेस म्हणजे पाठ वगैरे अशी दुखून येते, हात दुखून येतात. ठीक आहे. ती एनर्जी आहे त्या रिलीज होऊन राहिल्या. होईल, हळूहळू सगळं ठीक होईल. ठीक आहे. सदैव कमांड देत राहा, आय एम हेल्दी, आय एम फिट, आय एम फाईन, माय बॉडी सपोर्ट for this meditation. Each and every organ, each and every body part support me for this meditation. Receive the energy and every part of my body heal, charge, activate fully in power, work effortlessly, react very easily. असे कमांड द्यायचे, आपोआप बॉडी अलाइन होणं सुरू होऊन जाते. याचे लक्षण हे आहे की हायर एनर्जी सोबत आपली बॉडी अजून अलाइनमेंट मध्ये आलेली नाही आहे. है ना? त्याला अलाइन करा, सगळी एनर्जी आपोआप सहन होणं सुरू होते. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. मोरे सर, काही बोलायचं? नमस्कार सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सेशन चांगलं झालेलं आहे, पण काल मी दोन तीन दिवसापासून नाही का, मी थोडे याच्यात होतो, मेडिकल मेडिकल करत होतो.
तर ते सुद्धा मला विचार येऊ लागले. दवाखाने म्हणले नाही का सर्व हा पेशियर हे ते. त्या चक्रामध्येच होतो मी त्या 3 दिवसामध्ये. पण बरं. एकंदरीत सेशन चांगलं झालेलं आहे. ते पूर्ण तुमच्यासाठी तेच बोलणं आहे सर, पण तुमच्यासाठी तिथं तेच बोलणं आहे की तुम्हाला खूप फोकस आणि कॉन्शियस होणे आहे. खूप फोकस होणे आहे. कारण की आपल्या घरात ऑलरेडी बरोबर एक केस आहे ज्याला आपल्याला हिलिंग देण्याची खूप आवश्यकता आहे. मी तुम्हाला खूप वेळा सांगत आहे सर, तुम्ही जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही एनर्जी पास करू शकणार नाही. समोरचा व्यक्ती 1 दिवस 2 दिवस बाळासाठी तुमच्या हिलिंग करेल, पण बरोबर. तुम्हाला तयार व्हायचं आहे. तुम्ही तयार व्हा तर तुम्ही 24 घंटे त्याला हील करू शकाल. बरोबर. ठीक आहे ठीक आहे. जी एनर्जी मी तुम्हाला देत आहे तीच एनर्जी तुम्हाला पण देण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त आपल्याला कॅरी करायसाठी या शरीराला तयार करायचं आहे अगोदर. हे शरीर ओके तयार ओके. झाल्यानंतर तुम्ही तुमच्याच मुलांना हिलिंग देणं सुरू करा आणि तुम्ही बघाल त्याच्या बॉडीमध्ये खूप फरक पडणार आहे सर, खूप फरक पडणार आहे. बरोबर. आहे ब्लेस यू बेटा, ब्लेस यू, ब्लेस यू. एंजल्स असं आहे ऑलवेज आहे का? ब्लेस यू, ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. बिलकुल. ठीक आहे सर, कळलं सर येस सर. ना. अशाच प्रकारे फुल फोकसनी साधना करा, मेडिटेशन करा. लवकरच तुमच्या सगळ्यांना मला हिलर बनवायचं आहे. इतका वेळ माझ्यापाशी पण नाही राहणार फ्युचरमध्ये की मी सगळ्यांना एनर्जी देऊ शकेन. एनर्जी घेणे आणि स्वतः ट्रान्सफर करणे हे तुम्हाला पण शिकायचं आहे. ठीक आहे. तर रेडी फॉर फ्युचर अचिव्हमेंट्स. आय विश each and everyone for your bright future, bright energy activation, connection with higher frequency, receive energy in the abundance and apply in your life, convert your dreams into reality. काल आपण जसं बोललो त्या वाक्यानुसार आपण आपलं सेशन क्लोज करू. चेंज your mind by changing your state. Change your behavior by changing your state. Change your life by changing your behavior. Which life you want to live? Live life king size. Live life king size. Live life king size. God bless you. God bless you. God bless you. Angels always bless you. Bless you. Bless you. Bless you.